चला तर आम्ही आता चाललो आहे आपला इकडचा पाऊस बघायला. पावसाची किती इंटेन्सिटी आहे ते तुम्हाला दाखवतो. सध्या म्हातारा चालला आहे. म्हातारा म्हणजे काय ते बऱ्याच जणांना माहिती नसेल. हे आमचं सलग दुसरं वर्ष आहे. गेल्या वेळीसुद्धा पावसात आम्ही इथे आलो होतो आणि यावर्षीसुद्धा आलो आहे. एक वेगळी मजा असते यार. म्हणजे गावाला जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा फरशीवरून म्हणजे पुलावरनं पाणी चाललं आहे का नाही, आपले जे छोटेसे नदी नाले आहेत म्हणजे आमच्याकडे त्याला परा म्हणतात, ओढा म्हणतात काही ठिकाणी, तर तो भरला आहे का नाही हे जाऊन बघायचं असतं. काय माहिती त्यामध्ये वेगळीच क्रेज असते. आणि त्यावेळी पण माझ्यासोबत सोहम होता, आज पण सोहम आहे. आणि आम्ही आता चाललो आहे एक्सप्लोर करायला. माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल ते ग्राउंड तुम्हाला दाखवतो. आता एका जागी थांबू आम्ही, ते झाडाखाली जातो. इथे पहिली एक मोठी कोकम होती आणि समोर एक बाग आहे. तर विषय असा आहे की आपला जो ॲक्शन कॅमेरा आहे ना त्याच्यावरती फॉग जमा झाला आहे, त्यामुळे मी आता फोनवरती शूट करतो आहे. थोडी क्लॅरिटी चांगली दिसेल तुम्हाला. आणि आता मी तुम्हाला प्रॉपर जिथून आम्ही बॅटिंग करतो ना ती जागा दाखवतो. तिथून आमचं जे ग्राउंड आहे ते कसं दिसतं ते तुम्हाला दाखवतो. आणि सोबतच ना पुढे तुम्हाला मी आमचा पर्या दाखवतो. आता पर्याची काय कंडिशन आहे, अकराळ विकराळ रूप काय झालं ते पण तुम्हाला दाखवतो. हा आपला ॲक्च्युली पीच आहे. समोर जे तुम्हाला झाड दिसतं ना ते रिंकीचं झाड आहे. तिथे षटकार आहे, त्याच्या मागे षटकार आहे. ही पूर्ण लेग साईड आहे आणि इथे ही पूर्ण ऑफ साईड. इथे आमची विहीर पण आहे आणि कीपरची जागा. ॲक्च्युली गवत बऱ्यापैकी वाढलं आहे त्यामुळे थोडीशी भीती वाटते जायला, कारण आता पावसाच्या वेळी थोडं कठीण असतं आणि खाली पाणी वाग येते, मजबूत पाणी येते. जर तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल ना तर तो ओढा आहे, म्हणजे आम्ही त्याला आमच्याकडे परा म्हणतो. आणि त्याला तर बरंच पाणी, जवळपास कमरे एवढं पाणी आहे. हा इकडचा जो ओढा आहे हा जेव्हा अकराळ विकराळ रूप घेतो ना तेव्हा इथे बरंच पाणी भरतं. आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला जे आपण चढणीचे मासे असतात कोकणातले स्पेशल, गावाखेड्यांमधले जे चढणीचे माशांचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही, ते पकडण्यासाठी खूप उत्तम जागा आहे. पण खूप दाट शक्यता आहे इथे काय ना काहीतरी श्वापद असण्याची, कारण आता प्रत्येकजण निवारा शोधत असतो. प्रत्येक जो जंगली प्राणी आहे, रानटी प्राणी आहेत ते निवारा शोधत असतात. आणि हा बघा, हा समोर आमचा ओढा आहे. बस नाही त्याच्या पुढे नाही जाऊ शकत, कारण इथे आत्ताच इथे आम्हाला जवळपास एवढं पाण्यात पाय आहेत आमचे. आणि ॲक्च्युली आम्हाला ही जागा माहिती आहे, याचा अंदाज पण आम्हाला बऱ्यापैकी आहे, पण नाही रिस्क नाही घ्यायची. आणि हाच कॅल्क्युलेटिव्ह अभ्यास जो आहे तो मी प्रत्येक ठिकाणी करतो. प्रत्येक माझ्या कोकणातल्या व्हिडिओतला जो तुम्हाला नजारा दिसतो तो कॅल्क्युलेटिव्ह अभ्यास करूनच केलेला असतो. त्याला मी कधीच रिस्क म्हणत नाही. पुन्हा एकदा जोर धरताना आणि अगदी कॉमेंट्री स्टाईलमध्ये मी सध्याचं आता ब्लॉगिंग करत आहे, कारण मी आता सध्या आहे आमच्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती. आणि मी तुम्हाला आमच्या कोकणातल्या गावाची एक छोटीशी झलक दाखवली आहे. ज्या ज्या ठिकाणी निसर्ग जपलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी निसर्गाचा असा प्रेझेन्स आहे, त्या प्रत्येक ठिकाणी आत्ता हे असंच वातावरण आहे. तुम्ही बघू शकता सगळं नुसतं काळं निळं झालं आहे, वातावरण अगदी भरलेलं आहे, ढगाळ आहे. ज्या ज्या ठिकाणी निसर्ग असा बहरलेला आहे त्यांनासुद्धा हा असा आल्हाददायक वातावरणाचा प्रसाद मिळत असेल. आणि बस एवढंच आहे, हेच तुम्हाला दाखवायचं आहे आणि हेच तुम्हाला मी दाखवत राहणार आहे आपल्या चाकरमानी ब्लॉग्सच्या माध्यमातून. तर जर तुम्हाला अशा व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला पहिलं लाईक करा. तुम्हाला जर काही सजेशन्स असतील तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका, कारण असंच मी तुम्हाला कोकण माझ्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या चाकरमानी ब्लॉग्सच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी करत राहणार आहे. बोल नका लाख्या, मला बोलू दे ना. खूप जोरात पाऊस पडतो. आम्ही ॲक्च्युली तिथे उभं राहिलो होतो, पण सोहमने शॉर्ट पॅन्ट घातले तर त्याला मच्छर चावायला लागले. तू इथे बघू नको, तू तिकडे बघू पण.